सर, आपल्या बंधुराजांनी आपण सेंद्रिय द्राक्षबाग फुलवली आहे. सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा आणि लोकांचा कल वाढत चाललेला दिसतोय कोरोनानंतर. काय सांगाल आपण? हे सगळं म्हणजे काळाचा महिमा आहे. आपण 4 वर्षापूर्वी देशच सगळा जगच आपलं अडचणीत आलं होतं. त्याच्या पाठीमागं जरी एक मोठा साथीचा भाग असला तरी भविष्याचा वेध घेता ज्याला जगायचं आहे त्याने कसं जगलं पाहिजे हे ठरलं आहे. आता हे जैविकॉन राजलक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी काम करते आहे, ह्यांचे 2 सख्खे भाऊ यावरती काम करतायत आणि ते शेतकऱ्यांना सांगतायत बांधावरती जाऊन की तुम्ही असं केलं पाहिजे. विश्वास बसत नाही आणि तसा विश्वास बसणंही तसं अवघड आहे. कारण इतका मोठं चॅलेंज एक पिकाचा अख्ख्या लाखो रुपये खर्चून कोण घ्यायला तयार होत नाही. पण ते कोणीतरी घेतलंच पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. त्याचा योगायोग याच 2 इंगोले बंधूंच्या माध्यमातून आम्हाला 3 वर्षापूर्वी आला. आम्ही आमचं गूळ युनिट आहे, त्या गूळ युनिटवरती एक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये काही शेतकरी आले होते आणि ही सेंद्रिय शेती झाली पाहिजे ह्या भूमिकेवरती प्राध्यापक तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तिथल्या स्थितीमध्ये केलं पाहिजे हे मान्य केलं, पण नंतर शेतीमध्ये जाऊन मात्र कोण करायला तयार होत नाही हेही माझ्या लक्षात आलं होतं. शेवटी सांगणाऱ्यांतर अगोदर केलं पाहिजे ही भूमिका घेऊन मीच माझे लहान भाऊ आहेत आणि त्याचे सहकारी टीम आहे सगळी शेतीमधली, शब्बीरभाई वगैरे, ह्यांनी मनावरती घेतलं आणि ऊस पण आम्ही सध्या ऊस शेतीसुद्धा या जैविकॉन राजलक्ष्मी ॲग्रोच्या माध्यमातून आम्ही केला आहे. आणि ही द्राक्षाच्या बागेमध्ये तर हे घड पाहिल्यानंतर हे सेंद्रिय द्राक्ष खरं तर मागून कोणाला मिळणार नाही, पण आम्हाला मात्र हे पिकवूनसुद्धा कुठं असं सेंद्रिय आहे म्हणून विकण्याची व्यवस्था नाही. हे तसं दुर्दैवच आहे. जे जनरलमध्ये पिकतं आहे त्याच्यामध्येच हे सुद्धा आम्हाला देण्याची वेळ आली आहे. त्याचं काही वाईटही वाटत नाही. शेवटी ज्यांच्याकडे जाईल त्यांना ती खाण्यासाठी सुरक्षित असेल. त्या बागेचं प्रत्येक जर काय ह्या द्राक्षाचं एक झाड जर पाहिलं तर किमान 25 किलो द्राक्ष एका ह्या झाडाला निघतील अशी सद्यस्थिती आहे. खरं तर त्या झाडाला आलेल्या द्राक्षाच्या वजनानं ते सगळा इतका लोखंडी असणारा सुद्धा सांगाडा तो सुद्धा वाकला आहे अशी स्थिती आज इथं दिसते आहे. हे सगळं ह्या केलेल्या कामाचं आणि ह्या जैविकॉन ॲग्रो कंपनीनं दिलेल्या सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनामुळं मग आमचे ननवरे काका पण त्यामध्ये आहेत.